द्विध्रुवीय म्हणजे बायपोलर विकार किंवा उत्साह व विषण्णता यांचे आलटून पालटून झटके येणे म्हणजे मॅनिक डिप्रेसिव्ह डिसऑर्डर ही एक मानसिक स्थिती आहे, जिच्यामध्ये अतिउत्साही किंवा चिडचिडयुक्त मनस्थितीपासून नैराश्ययुक्त अवस्थेमध्ये बदल होतो. हा विकार सामान्यतः किशोरवयाच्या शेवटच्या वर्षांमध्ये किंवा तरुण प्रौढांमध्ये होतो, पण हा इतर वयोगटात देखील होऊ शकतो. रुग्णास एकाच घटनेमध्ये अतिउत्साही किंवा चिडचिडयुक्त मनस्थितीपासून नैराश्ययुक्त अवस्थेचा अनुभव येऊ शकतो. द्विध्रुवीय विकाराचे निदान होण्यापूर्वी त्याची लक्षणे कमीत कमी 2 वर्षांपूर्वीपासून रुग्णामध्ये असू शकतात. अतिउत्साही किंवा चिडचिडयुक्त मनस्थितीच्या टप्प्यात खालील बाबी लक्षात येऊ शकतात: वाढलेली ऊर्जा आणि शारीरिक हालचाली, कमी झोप घेणे, वाढलेल्या मानसिक क्रिया, मनात वेगाने विचार येणे, चुकीचे निर्णय घेणे. गंभीर झटक्यांमध्ये मनात असाधारण आणि विचित्र विचार येतात, जे आत्महत्येस किंवा मानवहत्येस प्रवृत्त करू शकतात. नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात समाजात वावरणे आणि बोलचाल करणे, सहजपणे लक्ष विचलित होणे, स्वतःबद्दल चांगले वाटणे किंवा स्वतःची चीड येणे, आनंददायक उपक्रमांमध्ये अत्याधिक व्यस्त होण्यासह आवेगी म्हणजे इम्पल्सिव्ह वर्तणूक आणि पैसे खर्च करण्याची लहर येणे, व्यसनी पदार्थांचा वापर करणे किंवा परिणामांची काळजी न करता असुरक्षित संभोग करणे. भावनोत्कटता म्हणजे हायपोमॅनियाच्या दरम्यान ऊर्जा आणि शारीरिक हालचालींमध्ये थोडी वाढ होऊ शकते, पण भावनोत्कटतेमुळे म्हणजे हायपोमॅनियामुळे सामाजिक जीवन किंवा कामावर प्रभाव पडत नाही किंवा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. नैराश्ययुक्त स्थितीत खालील गोष्टी लक्षात येऊ शकतात: आनंदाचा अभाव किंवा कोणत्याही उपक्रमाचा आनंद न घेऊ शकणे किंवा त्यात रस न घेणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, निर्णय न घेऊ शकणे, मनात निरुपयोगी असल्याची भावना किंवा सतत अपराधीपणा वाटणे, भूक, वजन, झोप यांच्यामध्ये बदल, अति थकल्यासारखे वाटणे, आत्महत्या करण्याकडे कल. द्विध्रुवीय विकाराचे अचूक कारण माहीत नाही. मेंदूतील रसायनांची पातळी, जनुके म्हणजे जीन आणि तणाव या रोगाच्या विकासात भूमिका बजावू शकतात. आजारपणाच्या टप्प्यांनुसार वेगवेगळे उपचार आहेत: क्वेटिएपिन, लिथियम, सोडियम व्हॅलप्रोएट, कार्बामॅझेपिन, एरिपीप्रॉझोल, एसेनॅपिन, ओलॅनझॅपिन, रिस्पेरिडोन आणि झिप्रॅसिडोन या औषधांचा समावेश असलेल्या औषधोपचाराने अतिउत्साही किंवा चिडचिडयुक्त मनस्थितीच्या झटक्यावर इलाज केला जातो. लिथियमचा परिणाम दिसून येण्यासाठी 1 किंवा 2 आठवडे लागतात. मध्यंतरी क्लोनॅझेपॅम किंवा लोराझेपॅम ही औषधे दिली जाऊ शकतात. क्वेटिएपिन, लिथियम एक्सटेंडेड रिलीज, ओलॅनझॅपिन, रिस्पेरिडोन, लॅमोट्रिगिन, एरिपिप्रॅझोल आणि झिप्रॅसिडोन यांचा समावेश असलेल्या औषधोपचाराचा वापर मनस्थिती स्थिर करण्यासाठी आणि झटके रोखण्यासाठी केला जातो. क्वेटिएपिन, ल्युरॅसिडोन, ओलॅनझॅपिन किंवा फ्लुओक्सेटिन ही औषधे उदासीनतेच्या टप्प्यातील उपचारासाठी उपलब्ध आहेत. स्वतःची काळजी आणि व्यवस्थापनाविषयी सूचना. द्विध्रुवीय विकार समजून घेण्यासाठी आणि त्याचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि विश्वसनीय पुस्तके वाचावीत. औषधे घेण्याचे महत्त्व समजून घ्या. औषधे झटक्यांची संख्या आणि तीव्रता कमी करून आयुष्याला पुन्हा सुरळीत करू शकतात. मनस्थिती, झोपेच्या आणि खाण्याच्या सवयी आणि संभाव्य ट्रिगर म्हणजे उद्दीपके यांची नोंद ठेवण्यासाठी एक रोजनिशी म्हणजे जर्नल ठेवा आणि त्याच्याविषयी डॉक्टरांशी चर्चा करा. नियमितपणे औषधे घ्या. अचानक औषध थांबवल्याने झटका येण्याची शक्यता वाढते. जर लिथियम हे औषध लिहून दिलेले असेल तर विषबाधा टाळण्यासाठी रक्तातील लिथियमच्या पातळीचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. तणावामुळे उत्साही किंवा चिडचिडयुक्त मनस्थिती किंवा नैराश्याचा झटका येऊ शकतो. म्हणूनच शक्य तितकी तणावपूर्ण परिस्थिती टाळा. तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी सल्लागार किंवा मनोचिकित्सकांची मदत घ्या.
द्विध्रुवीय विकार हाताळण्यासाठी मनोचिकित्सक वर्तन समजून घेण्याच्या उपचाराचा सल्ला देऊ शकतात. मनोचिकित्सेमुळे विकार पुन्हा उद्भवण्याचे प्रमाण कमी होते. सामाजिक आणि कामाशी संबंधित स्थितीमध्ये आणि जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. द्विध्रुवीय विकारामुळे कामावर परिणाम होतो आणि म्हणून काही बदल आवश्यक असू शकतात. मोठ्या प्रमाणावरील काम हे तणाव निर्माण करू शकणारे असते आणि त्यामुळे अचानक झटका येऊ शकतो. तणाव टाळण्याचा एक मार्ग म्हणजे छोट्या कामाची लहान लहान कामांमध्ये विभागणी करावी आणि एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करावे. नियमित व्यायाम करण्याद्वारे आणि क्रियाशील असण्याद्वारे स्वतःला निरोगी आणि सक्रिय ठेवावे. अलिप्त राहण्याचे टाळावे. जवळच्या मित्रांना नियमितपणे भेटणे किंवा स्वयंसेवेच्या उपक्रमांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवणे महत्वाचे आहे. काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी कुटुंब, मित्र, सहकारी यांच्यासाठी सूचना. द्विध्रुवीय विकाराचा सामना करणे हे पीडित व्यक्तीसाठी तसेच कुटुंबासाठी एक आजीवन आव्हान आहे. यामुळे मित्रांशी आणि कुटुंबाशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊ शकतो. बरेच रुग्ण नियमितपणे औषध घेत नाहीत, ज्यामुळे त्यांना झटका येऊ शकतो. दररोज औषधे घेतल्याची खात्री करा. उपचाराचा हवा तो परिणाम दिसून येत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. औषधे बदलण्याची आवश्यकता असू शकते. रुग्णांची आत्महत्या किंवा मानवहत्या करण्याची प्रवृत्ती तयार होऊ शकते किंवा रुग्ण नशेच्या पदार्थांचे किंवा दारूचे सेवन सुरू करू शकतात. म्हणून त्यांच्यावर नियमितपणे लक्ष ठेवले गेले पाहिजे. रुग्णाने आत्महत्येचा फक्त उल्लेख जरी केला तरी ही बाब गांभीर्याने घ्या. आजूबाजूच्या परिसरातून हानिकारक सामग्री हलवा आणि मदतीसाठी संपर्क साधा. जर व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना धोका पोहोचवेल असे वाटत असेल किंवा तिच्यात गंभीर लक्षणे दिसून येत असतील तर तिला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असू शकते. तणावपूर्ण परिस्थितीत किंवा संभाव्य झटक्यासाठी इतर कोणत्याही उद्दीपकांच्या म्हणजे ट्रिगरच्या उपस्थितीत सावधगिरी बाळगा. मनस्थितीमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे स्थिर संबंध कायम ठेवणे कठीण होऊ शकते. रुग्णाला हाताळण्यासाठी बऱ्याच धैर्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता असते. या बाबीचा स्वीकार करा की द्विध्रुवीय विकार हा एक असा रोग आहे ज्यावर रुग्ण जास्त नियंत्रण ठेवू शकत नाही आणि म्हणूनच असे वर्तन हा रुग्णाचा दोष नाही. रुग्णास कुटुंब आणि मित्रांसह मजेदार उपक्रमांमध्ये समाविष्ट करून घ्या. मनाला शांती देणाऱ्या उपक्रमांमध्ये रुग्णास व्यस्त ठेवा. आपण एक काळजी घेणारी व्यक्ती म्हणून व्यस्त असू शकता, पण स्वतःसाठी काही वेळ काढा. विविध परिस्थितींना कसे सामोरे जावे यावर चर्चा करण्यासाठी द्विध्रुवीय विकार असलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींच्या एखाद्या सहाय्य गटात सामील व्हा.